महाराष्ट्रातील खनिज व उद्योग. महाराष्ट्रातील खनिज आणि उद्योग पाहून घेऊ. महाराष्ट्र खनिज व उद्योग. सुरजागड कुठे आहे? सुरजागड गडचिरोली. सुरजागड गडचिरोली. इथं लोहा सर्वात जास्त लोहा आणि आयरन. याला कणासुद्धा म्हणतो आपण, इंडस्ट्रील कणासुद्धा आहे हा कणा ना. सुरजागड, भामरागड, दमकोट, देऊळगाव. मोस्ट एम पी. देऊळगाव, सुरजागड, भामरागड. देऊळगाव, सुरजागड, भामरागड. देऊळगाव, सुरजागड, भामरागड. पोलाद त्यासाठी मॅग्नीस पोलाद. महाराष्ट्रामध्ये मॅग्नीससाठी आयरन चार प्रकार येते. आयरन जो आहे चार येते. महाराष्ट्र लेफ्ट साईड मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लेमेटाईट आणि सिग्नेटाईट जो भी आहे महाराष्ट्र. आणि दगडी कोळसा येते. अँथ्रेसाईट, बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ. अँथ्रासाइट, बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ येते. बॉक्साइड आता काय ते ॲल्युमिनियम तयार करने के लिए बॉक्साइड आता है. बॉक्साइड ॲल्युमिनियम निर्मिती. चुनखडी, सिमेंट उद्योग. चुनखडी. मॅग्नीज के लिए पोलाद. चुनखडी सिमेंट आहे. चुनखडी के लिए यवतमाळ, गडचिरोली नीचे का पट्टा है चुनखडी के लिए. यवतमाळ. मॅग्नीज के लिए नागपूर, भंडारा, गोंदिया आणि आज हे येते मॅग्नीज. लोहागंज के लिए गडचिरोली, गोंदिया, सिंदूरपूर. ठीक आहे. बॉक्साइड, चुनखडी, मॅग्नीज, लोह खनिज. बॉक्साइड, चुनखडी, मॅग्नीज, लोह खनिज. दगडी कोळसा तिकले. दगडी कोळसे अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ हे येते. कायनाईट येते हिऱ्यापासून पैलू पाडणे. कायनाईट केले हिऱ्यापासून पैलू पाडणे. ग्रेनाइट हे ॲसिडिक. ग्रेनाइट आम्ला. ग्रेनाइट आम्लधारी राहते. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट. बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ है ना. सर्वोत्तम आणि सर्वात लहान. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ आते. नागपूर बुटीबोरी. छत्रपती संभाजी महाराज नगर, शेंद्रा. छत्रपती संभाजी महाराज नगर. नाशिक विंचूर. कोल्हापूर हुपरी. नाशिक विंचूर. कोल्हापूर हुपरी. नागपूर बुटीबोरी. छत्रपती संभाजी महाराज नगर, शेंद्रा. सोलापुरी चादर. कोल्हापुरी चप्पल. पुणे. सांगलीची हळद आणि पुण्याची पगडी. नाशिकची वाईन. नाशिक वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हणतात. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. नागपूरची संत्री. पुण्याची पगडी. असं जळगावची केळी. नाशिकचे द्राक्ष. कांदा. सोलापुरी चादर. बीड सिंधफणा नदीकाठी आहे. बीडचे सीताफळ. महाराष्ट्राचे मँचेस्टर. इचलकरंजी. 28 महानगरपालिका ते बनली होती. 28 महानगरपालिका बनले. आणि 29 कोणती आहे? 29 जालना. बॉक्साइड से ॲल्युमिनियम बनता है. मॅग्नीज से पोलाद बनता है. मॅग्नीज पोलाद. आयरन सबसे ज़्यादा गडचिरोली, भामरागड बनते. ठीक आहे. हे महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचे शहर. ब्लॅक गोल्ड चंद्रपूर. सर्वात जास्त तिथं काय हे आढळते, कोळसा आढळते. ब्लॅक गोल्ड चंद्रपूर. ब्लॅक गोल्ड सिटी. नागपूर को टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे बोलतात. गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव लोहखानी प्रसिद्ध आहे. देऊळगाव लोहखानी प्रसिद्ध आहे. आम्ही इधर भी देखे थे. लोहखानी कुठची प्रसिद्ध आहे? सुरजागड खोदखान. कोणतं? सुरजागड खोदखान तिथं आहे. अच्छा. सुरजागड खोदखान तिथं आहे. सुरजागड बोलला आहे. खोदखान तिथं आहे. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव लोहखानी प्रसिद्ध आहे.
भामरागड नाही, देऊळगाव लोहखनी प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यातील येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य जवाहरनगर. भंडारा जवाहरनगर, भंडारा जवाहरनगर, भंडारा जवाहरनगर वाडी नागपूरमध्ये येते. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधने कोण? दगडी कोळसा. दगडी कोळसा वर्धा नदी आणि वैनगंगा नदी येथे याच्यात दगडी कोळसा सर्वात जास्त इकडे सापडतो. दगडी कोळसा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC 1962 1 ऑगस्ट 1962 मुंबईमध्ये यांचे मुख्यालय आहे. 1 ऑगस्ट 1962 मुंबईमध्ये यांचे मुख्यालय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 1962. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. खालीलपैकी कोणते लोहखनिज नाही? लोहखनिज महाराष्ट्र लेफ्ट साईड MHLS, महाराष्ट्र लेफ्ट साईड MHLS है ना. एंथ्रेसाइट बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. लिग्नाइट बाय कोळसा आहे बस, कोळसा लिग्नाइट. कोळसा. नाशिक रोड चलन छपाईचा कारखाना तिथे आहे. मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र इचलकरंजी. मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र मुंबई आणि उसको बोलते अहमदाबाद. इंडिया का दक्षिण महाराष्ट्र कोइंबतूर. लिग्नाइट हा तमिळनाडू सर जास्त वाटते. महाराष्ट्र लेफ्ट. एंथ्रेसाइट बिटुमिनस लिग्नाइट, एंथ्रेसाइट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ. दगडी कोळसा तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त आढळते. सर्वात जास्त भारतातील पहिले सरकारी साखर कारखाना अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रवरनगर श्री विखे पाटील आहे ना. श्रीरामपूर अहिल्यानगर. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना वेलापूर अहिल्यानगर. राजूर या ठिकाणी दगडी कोळसा. यवतमाळमध्ये राजूर दगडी कोळसाठी प्रसिद्ध आहे. गडचांदूर सिमेंट चुनखडी लागते. गडचांदूर सिमेंट चुनखडी लागते इथे. गडचांदूर. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित अधिक प्रसिद्ध आहे. नागपूर चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भ पकडून टाक ना, पूर्व विदर्भच म्हटलं आहे. गडचिरोलीतील सध्या लोहखनिज उत्पादन सुरू आहे. सुरजागड हे ठिकाण लोहखनिज उत्पन्न होऊन राहिले. सुरजागड या ठिकाणी लोहखनिज उत्पादन सुरू होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक MIDC 1962 1 ऑगस्ट 1962. महाराष्ट्र इंडस्ट्रियल मुंबई या ठिकाणी यांचे हे आहे. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? लोहासाठी. भाई गडचिरोली सिर्फ आयरन मिलेंगे अपने को. आयरन महाराष्ट्र लेफ्ट साइड ऐसे आता है. महाराष्ट्रातील मुबलक मॅग्नीस म्हणजे पोलाद बनते. नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग हा पट्टा आहे. नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग. मेधा महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट एजन्सी. इलेक्ट्रॉनिक ऊर्जा निर्मिती. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. महाराष्ट्रातील मॅग्नीज खनिज नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॅग्नीजचं काय ते इथेच काय रेड्डी बोर्ट हे लोहखनिज तयार काय. नागपूर गोंदिया आहे ना. मॅग्नीज नागपूर, गोंदिया, सिंधुदुर्ग. लोहखनिज में गडचिरोली, छतरपुर, सिंधुदुर्ग. बॉक्साइड कोल्हापुर, रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. वो पूरा एरिया बॉक्साइड आता है. कोल्हापुर भी आता है. कोल्हापुर बॉक्साइड में आता. दगडी कोळसा नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर. मुंबई हाय पेट्रोलियम 1974. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील काही विदर्भ खूप जास्त हे आहे. खनिज संपत्ती आहे. लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार या प्रकार सर्वात जास्त एंथ्रेसाइट बिटुमिनस लिग्नाइट आणि लोहखनिज ना. आयरन महाराष्ट्र लेफ्ट साइड. हेमेटाइट. येतं ना मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेंड्राइट.
मैग्नेटाइट हेमेटाइट लिमोनाइट सीडेंट्राइट, 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 मैग्नेटाइट हेमेटाइट लिमोनाइट सीडेंट्राइट। महाराष्ट्र लेफ्ट साइड। मैग्नेटाइट हेमोटाइट लिमोनाइट सीडेंट्राइट जो भी है। हाँ, लोह खनिज कुठं सापडते? आयरन देखिए ना, गडचिरोली, चंद्रपूर, कोणत्या? सिंधुदुर्ग, बॉक्साइड में कोल्हापूर, रायगड पर हा का बेल्ट आता पूरा। मॅग्नेस किल्ले भंडारा कोणत्या? रायगड, सिंधुदुर्ग, तांब्यासाठी चंद्रपूर। महाराष्ट्र या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे, तांब्याचे चंद्रपूर, तांब्याचे सर्वात जास्त साठे, तांब्याचे सर्वात जास्त चंद्रपूर या ठिकाणी आहे। चंद्रपूर तांब्याचे सर्वात जास्त साठे आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 1 ऑगस्ट 1962 मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। 1 ऑगस्ट 1962 मध्ये आहे। और महाराष्ट्र MIDC मराठी मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात? नागपूर, मिहान हा नागपूर या ठिकाणी आहे। मिहान मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर, मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब, मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट, मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर, कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर भारताचे मध्यवर्ती स्थान आहे। त्यांच्या विकासासाठी उद्योग करण्याचा उद्देश आहे। विशेष आर्थिक झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन हा दर्जा आहे। ऊर्जा पाहू आता। ऊर्जा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्रोजेक्ट ऊपर से नीचे लेके आना है। खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? राधानगरी सबसे नीचे है भाई, राधानगरी सबसे, कोयना उसके ऊपर है। राधानगरी के बाद में कोयना है ना। 4 नंबर इज करेक्ट आंसर। राधानगरी कोल्हापूर में, कोयना सातारामध्ये आहे। भाटघर एसाजी कंक आणि भाटघर एसाजी कंक। कव्हेर कुठे आहे? कव्हेर सातारामध्ये आहे। अच्छा, कव्हेर सातारा, भाटघर कव्हेर कोयना राधानगरी, 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 भाटघर पुणे, कव्हेर सातारा, कोयना सातारा, राधानगरी कोल्हापूर, पवना पुणेमध्ये आहे, वैतरणा नाशिक, जायकवाडी छत्रपती संभाजी महाराज नगर, गोदावरीची उपनदी आहे सिंदफणा त्याच्यावर आहे, भाचा ठाणे, मीरा भुबरी खापोली रायगड, संकल्पित जैतापूर अनूरच्या प्रकार रत्नागिरीमध्ये आहे, रत्नागिरी, जैतापूर रत्नागिरी, एक रायगड, रत्नागिरी या ठिकाणी जैतापूर आहे। संकल्पित जैतापूर प्रकल्प रत्नागिरी या ठिकाणी आहे। संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प न्यूक्लियर पॉवर प्लांट आहे रत्नागिरी। जैतापूर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्याचं राजापूर तालुक्यात संकल्पित आहे। जैतापूर प्रकल्प झाला तर तो जगातील सर्वाधिक क्षमता असणारा प्रकल्प ठरेल। 9,900 मेगावॉट। बापरे बाप। महाराष्ट्राचा पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर मुंबई, पालघर, अप्सरा अणुभट्टी ब्रिटेन से दिया गया था। पालघर में दिया, पालघर जो 1 अगस्त 2014 को अलग हो गया था। 1969 अणुविद्युत प्रकल्प कैगा कर्नाटक, कुछ ज़्यादा नहीं है। कैगा कर्नाटक है, कुडनुकुलम तमिलनाडु, कैगा कर्नाटक, कुडनुकुलम तमिलनाडु, काकरावारा गुजरात में, कल्पक्कम तमिलनाडु में 2 कल्पक्कम तमिलनाडु, नरोरा यूपी में, नरोरा यूपी में एक ही, नरोरा महाराष्ट्र में एक ही है,
है ना। महाराष्ट्र में सिर्फ एक ही है, काकरापारा इधर है, काकरापारा पालघर में भी सुद्धा एक आहे. कोणता? पालघर सुद्धा महाराष्ट्रात तमिळ का है. कुडनुकुलम कुडनुकुलम कल्पक्कम नरोरा यूपी कुडनुकुलम तमिळनाडू. कमी पावसाचे परिणाम खालील कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? कमी पावसाचा परिणाम कोणतं विद्युत कमी पावसाचे परिणाम पाऊस नाही झाले. एक लहर नाशिक आहे ना, कोयनावर कोयना पावसाच्या परिणाम जलविद्युत केंद्रावर होतो. कमी पावसाचे परिणाम खालील कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? अच्छा, भाई पाणी कम पडेल. कोयना हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहे. कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. औष्णिक आहे. परळी वैजनाथ बीड औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. पावसाचे परिणाम हा जलविद्युत केंद्रावर होतो. कोयना हे जलविद्युत प्रकल्प असून यावर परिणाम होईल. औष्णिक विद्युत केंद्र कोळशावर आधारित असे. कोराडी महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्रात औष्णिक विद्युत प्रकल्प पारस-अकोला परळी वैजनाथ बीड परळी वैजनाथ बीड हा बिंदुसार नदीकाठी विसरला आहे. भुसावळ जळगाव एकलहरे नाशिक कोराडी नागपूर डहाणू पालघर आहे. खापरखेडा नागपूर. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? अप्सरा जो ब्रिटेन ने दिया था. कुल मिला के गुजरात में काकरापारा महाराष्ट्र में आता है. अणुऊर्जा कोणते? अणुऊर्जा महाराष्ट्रामध्ये एक आहे, काकरापारा आहे. अप्सरा पहिली भट्टी होती अणुऊर्जेवर चालणारी आहे ना. आणि तारापूर आहे. काय गोवा में भी है ना. एक गोवा में, दो तमिलनाडु में और एक यहाँ पे यूपी में एक है. सिर्फ यूपी में एक है ना. देखे थे अपन यूपी में एक देखे थे. नरोरा यूपी कैगा कर्नाटक. अभी कैगा कर्नाटक है ये ना. कैगा कर्नाटक. और यहाँ पे नरोरा यूपी कल्पक्कम और कल्पक्कम है. कल्पक्कम कुडनुकुलम तामिळनाडू. रायगड जिल्ह्यात जलविद्युत खोपोली जलविद्युत प्रकल्प रायगड. हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्रोजेक्ट है ना ब्रदर, बहुत बड़ा है. रायगड जिल्ह्यात मुळा नदीवर खोपोली भिवपुरी जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्राच्या पहिल्या जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड 1915 कंपनीचे. अच्छा, हायड्रो इलेक्ट्रिक पावर प्रोजेक्ट कोयना जलविद्युत प्रकल्प केंद्र सार्वजनिक महाराष्ट्राची भाग्यरेखा असं म्हणतात. भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प शिवसमुद्रम जो कृष्णा नदीद्वीप आहे. खालीलपैकी सर्व शिवसमुद्रम ना, कावेरी कृष्णा कोणतं ते चेक करना. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प टेहरी यूपी उत्तराखंड. का महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना 1960 मेगावॉट 1960 मेगावॉटचा आहे. खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जा स्त्रोताचे उदाहरण आहे? अक्षय ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा. अक्षय ऊर्जा सौर ऊर्जा. अक्षय ऊर्जा सौर ऊर्जा. अक्षय ऊर्जा म्हणजे जो नष्ट होऊ शकत नाही ते. अक्षय म्हणजे जे नष्ट होऊ शकत नाही. सूर्य, पाणी, हवा, लाटांपासून मिळणाऱ्या ऊर्जाला अक्षय ऊर्जा असं म्हणतात. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत, औष्णिक ऊर्जा असे आहे ऊर्जेचे पारंपरिक ऊर्जा स्रोत. अक्षय ऊर्जा स्रोत नाहीत. दगडी कोळसा भेटा. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड 1915 टाटा कंपनी. रायगड. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड 1915. महाराष्ट्रात खोपोली रायगड क्षेत्र संभाजी महाराज जायकवाडी छत्रपती संभाजी महाराज कोयना सातारा भाटघर अहिल्यानगर भाटघरला यशाची कंकसुतन राधानगरी कोल्हापूर मीरा भिवपुरी रायगड खोपोली रायगड येथे. 1915 खोपोली रायगड 1915. बासरी उभारण्यात आले. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र भाग्यरेषा
जायकवाडी याला बहुउद्देशीय प्रकल्प आहे. कोयनाला भाग्यलक्ष्मी असं म्हणतात. खोपोली रायगड 1915 टाटा कंपनी. नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते औष्णिक विद्युत प्रकल्प आहे? औष्णिक विद्युत प्रकल्प कोराडी, नागपूर, खापरखेडा, नागपूर, पारस, अकोलामध्ये येते. दुर्गापूर, बल्लापूर, चंद्रपूर येते. परडी वैजनाथ, बीड, बिंदुसारा नदीकाठी येते. परडी वैजनाथ, बीड येते. फेकरी जळगावमध्ये येते. फेकरी जळगाव. एकलहरे नाशिकमध्ये येते. एकलहरे नाशिक. चोला ठाणे. तुर्भे मुंबई. पारस औष्णिक केंद्र अकोला. पारस कुठे? अकोलामध्ये आहे बस. पारस अकोला. कोराडी नागपूर. खापरखेडा मौदामध्ये येते. कोराडी कामठीमध्ये. दुर्गापूर चंद्रपूर. बल्लारपूर चंद्रपूर. महाराष्ट्र अणुविद्युत प्रकल्प कोणता? तारापूरमध्ये आहे. तारापूर. पहिले अणुभट्टी अप्सरा ब्रिटनच्या मदतीने आली होती. जिसे गुजरात में काकरा पारा. महाराष्ट्र में तारापुर. कर्नाटक में कैगा. कर्नाटक कैगा. यूपी में आता है. यूपी का अलग ही है, वो तो अलग ही चलता है उसका. यूपी का नरोरा. कल्पक्कम कडनुकुलम. यूपी का नरोरा. यहाँ कल्पक्कम कडनुकुलम अणुविद्युत प्रकल्प आहे. तारापूर महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प 1969 मध्ये प्रकल्प सुरू. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत प्रकल्प विदर्भात नाही? विदर्भात म्हणजे परडी वैजनाथ अकोला. पारस अकोला आहे. कोराडी नागपूर आहे. दुर्गापूर बल्लारपूर. चंद्रपूरमध्ये ते. परडी वैजनाथ बीड येते. छत्रपती संभाजी महाराज नगर. रायगड जिल्ह्यात खालील कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही? रायगडमध्ये रसायने. टाटा काय? खोपोली रायगड टाटाद्वारा संचालित आहे. खोपोली रायगड 1915 मध्ये पहिला बनवलं होतं. एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प. एकलहरे नाशिक नागपूरमध्ये येते. नागपूरमध्ये कोराडी जो कामठी तालुक्यात येते. आणि खापरखेडा. बस दो ही चीज़ है, कोराडी और खापरखेडा. नागपूरमध्ये कोराडी, खापरखेडा. नाशिक एकलहरे. बीड परडी आहे ना. अकोला, पारस, चंद्रपूर, बल्लारपूर, जळगाव, फेकरी. खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे? कोणत्या गावात औष्णिक विद्युत? अबे भाई, तिरोडा. गोंदिया. कोळशावर नियंत्रण असते. तिरोडा औष्णिक ऊर्जा केंद्र. तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र. तिरोडा गोंदिया. तिरोडा औष्णिक ऊर्जा केंद्र. तिरोडा यावर हे ऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अडानी पॉवर काय? बापरे बाप. महाराष्ट्रात सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना महाराष्ट्र भाग्यलक्ष्मी भंडारा ऑर्थर विल्सन डॅम. आता त्यांच्या राघोजी नाव दिलेलं आहे. कोयना धरणाची 90 TMC. जायकवाडी 102 TMC. कोयना धरणाची जलविद्युत क्षमता 1920 मेगावॉट. जायकवाडी धरण फक्त 12 मेगावॉट आहे. नदी गोदावरी कोयना जिल्हा. नदी धरण गायकवाडी औरंगाबाद सातारा. ठीक आहे ना यार. लेक टॅपिंग फक्त इथं केलं आहे यशस्वीरित्या 2 वेळेस केलं आहे कोयनावर. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महत्त्वाची भाग्यलक्ष्मी म्हणतात? मग कोयना याला भाग्यलक्ष्मी म्हणतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. कोयना प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. कोयना नदीवर आहे. वीज निर्मिती उद्योग वाहून. तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज होते? अणुऊर्जा आहे. तारापूर पालघर जिल्ह्यात आहे. तारापूर अणुऊर्जा 1969. अच्छा, 1969 मध्ये निर्मिती होती. इथे जळपाणी निर्मिती केली जाते. कोणत्या औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? कोराडी, मौदा आहे. खापरखेडा आहे. पारस नाही. पारस अकोलामध्ये आहे. वीज कोराडी, खापरखेडा, मौदा, चंद्रपूर, बल्लारपूर, बीड, परडी, मुंबई उपनगर, तुर्भे, अकोला. पारस आहे. पारस अकोला कोळशावर चालणारे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.
महाराष्ट्राची औष्णिक विद्युत प्रकल्प क्षमता 7980 मेगावॉट. भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर येथे आहे. बापरे, 2340 मेगावॉट. महाराष्ट्रातील या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्माण केले जाते. ठाण्यामध्ये काय एअरविंड एनर्जी ठाण्यामध्ये एअरविंड एनर्जी आहे. ठाण्यामध्ये जिल्ह्यात उरण व रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ नैसर्गिक वायूवर आधारित निर्मिती. नैसर्गिक वायू म्हणजे मिथेन वायू CH4. मिथेनला नैसर्गिक वायू म्हणतात. नैसर्गिक वायू मिथेन. खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण अणुविद्युत कैगा तारापूर काकरापारा गुजरात. तारापूर महाराष्ट्र. कैगा कर्नाटक. कैगा इथं यूपी में नरोरा आता. कैगा कर्नाटक. तारापूर महाराष्ट्र. काकरापारा गुजरात येथे. कुडनुकुलम तारापूर येथे. जैतापूर रत्नागिरी. एकच है रायगढ़ रत्नागिरी. रत्नागिरी में यहाँ पे आता है. जैतापूर सबसे बड़ा बनने वाला 9900 मेगावाट. बापरे, 9900 मेगावाट प्रस्तावित आहे. खालीलपैकी कोणत्या स्थानी महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? घाबरखेडा आहे, परळी आहे, उरण आहे, अंबरनाथ. यहाँ किधर आ गया? अंबरनाथ. उरण ठाणे नैसर्गिक वायू आधारावर. खापरखेडा नागपूर. परळी कोळसा ऐकलं नाशिक. औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ऐकलं नाशिक. औष्णिक वैतरणा जलविद्युत आहे. महाराष्ट्र कृषी व हवामान. रोशा नंदुरबार धुळे जळगाव. रोशा नंदुरबार धुळे जळगाव. जो ऊपर का जो बेल्ट है रोशा गावत नंदुरबार धुळे जळगाव. 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 आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ. लासलगाव. एशियाज बिगेस्ट कांदा बाजार. लासलगाव. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव. आशिया खंडातील सर्वात मोठी 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 बाजारपेठ लासलगाव. रोशागावत ऊपर का बेल्ट है. नंदुरबार धुळे जळगाव. रोशागावत आते. लासलगाव. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ. काथ झाडापासून मिळतात. काथ खेर झाडापासून मिळतात. काथ खैर 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 झाडापासून मिळतात. रोशागावत सुगंधी तेल. नंदुरबार धुळे जळगाव आहे. काथ खैर. खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? सूर्यफूल हे बहुहंगामी पीक आहे. बहुहंगामी पीक. सूर्यफूल बहुहंगामी पीक आहे. सूर्यफूल बहुहंगामी पीक आहे. महाराष्ट्रात जांभा खडक या प्रामुख्याने आढळतो. कोकणमध्ये आढळतो. जांभा खडक कोकणमध्ये आढळतो. इथे बॉक्साईटचे प्रमाण सर्वात जास्त आढळतात. जांभा खडक बॉक्साईटचे प्रमाण सर्वात जास्त आढळतात. जांभा खडकात बॉक्साईटचे प्रमाण जास्त आढळतात. याचे ॲल्युमिनियम बनतात. जांभा खडकापासून ॲल्युमिनियम बनतात. ॲल्युमिनियम सर्वात जास्त बनतात. काळी क्रांती खनिज तेल. कोळसाला ब्लॅक गोल्ड म्हणतात. काळी क्रांती खनिज तेल. हिरवे सोने चहा. हिरवे सोने चहा.
हिरवे सोने चहा. कोकण कृषी विद्यापीठ यांनी संशोधन केलेली कोकण सम्राट आंबा. 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 कोकण सम्राट. कोकण कृषी विद्यापीठ बाळासाहेब सावंत. कोकण कृषी विद्यापीठ बाळासाहेब सावंत. कोकण कृषी विद्यापीठ कोकण आंबा. कोकण सम्राट 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 नव्या जातीचे म्हणजे हापूस. या आंबा जातीचे परदेशी आंबा जातीचे संकर केलेले परदेशी जात म्हणजे कोकण 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 विद्यापीठने आंबा केलेला आहे. खाली उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. सागवन. सागवन. आर्थिक उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये पानझडी वनांमध्ये महत्त्वाचा वृक्ष म्हणजे सागवन. सागवन महत्त्वाचा वृक्ष आहे. सागवन महत्त्वाचा वृक्ष आहे. सोनाक्का द्राक्ष. सोनाक्का द्राक्ष. सोनाक्का द्राक्ष. मस्त आहे. सोनाक्का द्राक्ष. 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 नील क्रांती मत्स्य व्यवसाय. 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 खालीलपैकी कोणती जात ही आंबा फळाची नाही? आंबाची कांचन ही फळाची नाही. आंबा. आंबा. आंबा आम्रपाली रत्ननीलम. आंबा आम्रपाली रत्नारील. आंबा आम्रपाली. आंबा आम्रपाली रत्नानीलम. 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 कांचन मक्का आहे. कांचन मक्का आहे. कांचन मक्का आहे. कांचन मक्का. कांचन मक्का. कांचन मक्का. आंबा आम्रपाली रत्नानीलम. 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 लाल मातीचा लाल रंग खालीपैकी कुठल्या घटकाच्या बाहेर आयरन के आता है? रेड कलर जो आता ना आयरन से आता है. लाल मातीचा लाल रंग लोह्यामुळे येते. लाल मातीचा लाल रंग लोहा. लोहा. लाल मातीचा लाल रंग लोहामुळे येते. लाल मातीचा लाल रंग लोहामुळे येते. महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र. राष्ट्रीय डाळिंब संशोधन. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. 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 देवनी 3, 4, 2. सोरटी अहिल्यानगर. गवळाऊ नागपूर. 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 देवनी धाराशिव. देवनी धाराशिव. देवनी धाराशिव. देवनी धाराशिव. गवळाऊ नागपूर. देवनी धाराशिव. गवळाऊ नागपूर. देवनी धाराशिव. गवळाऊ. देवनी धाराशिव. गवळाऊ नागपूर. डांगी रायगड. डांगी रायगड. डांगी रायगड. सोरटी अहिल्यानगर. सोरटी अहिल्यानगर. नागपूर. गवळाऊ. धाराशिव. धाराशिव. देवनी धाराशिव. देवनी है ना. गवळाऊ नागपूर. धाराशिव. देवनी नागपूर. गवळाऊ नागपूर. धाराशिव. देवनी. रायगड. डांगी. अहिल्यानगर. सोरटी. भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. वर्गीस कुरियन. धवल क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग. आंतरराष्ट्रीयमध्ये नॉर्मन बोरलॉग येते. आंतरराष्ट्रीयमध्ये दूध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. अनुक्रांतीचे जनक डॉक्टर होमी जहांगीर भाभा. जागतिक 1966 अन्नाच्या प्रामुख्याने गहू तांदूळ या हरित क्रांती झाली. जागतिकमध्ये नॉर्मन बोरलॉग येते. MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक यांना 2024 भारताचा पुरस्कार देण्यात आला आहे.
खालीलपैकी पर्जन्यछायेचा प्रदेश याचे स्थान आहे. पर्जन्यछायेचे ते वाई. सर्वात कमी पाऊस वाई. सर्वात कमी पाऊस वाईमध्ये पडतो. वाई सातारा. सर्वात कमी पाऊस तिथे पडतो. पर्जन्यछायेचा प्रदेश वाई सातारा. पर्जन्यछायेचा प्रदेश. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित आहे? महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मोहोळ या ठिकाणी आहे. सोलापूरमध्ये डाळिंब संशोधन केंद्र. सोलापूर. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मोहोळ. कोरडवाहू संशोधन केंद्रीय राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. गहू निफाळते. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध? महाबळेश्वर स्ट्रॉबेरी. कलिंगड म्हणजे हे होत आहे भाई लाल रहता. कलिंगड. सीताफळची बीड आहे. संत्री नागपूर. काजू वेंगुर्ला. तांबड्या मृदेसंदर्भात विधाने पहा. ह्युमसचे हे तांबड्या समुद्रामध्ये आणि क बरोबर नाहीत. आणि क बरोबर आहे. फक्त का म्हणते आणि क बरोबर नाहीत. 4 नंबरची करेक्ट. आणि क बरोबर नाहीत म्हणते. आणि क. तांबड्या ह्युमसचे प्रमाण. ॲल्युमिनियम बॉक्साईटचे तांबडा रंग भाई आयरन से पडता भाई. सीधी सी बात आहे. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. तांबड्या मृदेत ह्युमसचे प्रमाण कमी असते. हा, 1 मिनिट. तांबड्या मृदेत ह्युमसचे प्रमाण कमी असते. तांबड्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असते. तांबड्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असते. तांबड्या मृदेमध्ये प्रमाण कमी असते. तांबड्या मृदेमध्ये ह्युमसचे 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 प्रमाण कमी असते. ॲल्युमिनियम बॉक्साईट नसते भाई. ॲल्युमिनियम बॉक्साईटने तांबडी पिवळसर मृदा खाली पाहिजे. तसेच पूर्व विदर्भात आढळते. तांबड्या मृदेमध्ये आयरन बॉक्साईट असते भाई. आयरन बॉक्साईट वी फाउंड आयरन बॉक्साईट. कोकण कृषी विद्यापीठने कोवडी बहाडोली जांभूळ. कोकण सम्राट आंबा आणि कोवळा वहाडोली जांभूळ. कोवळा वहाडोली जांभूळ. कोकण सम्राट आंबा. कोवळा वहाडोली जांभूळ. कोकण कृषी विद्यापीठ बाळासाहेब सावंत यांच्या नाव देण्यात आलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ 1968. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी. जमनाबारी शेडी आहे. जमनाबारी शेडी. जमनाबारी शेडी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? महाबळेश्वर. स्ट्रॉबेरी सर्वात फेमस आहे महाबळेश्वरची. आणि गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर. गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर. गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर. गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर.
गहू गिरवण संशोधन केंद्र महाबळेश्वर. महाराष्ट्र पर्जन्य छायाच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? 100 ते 200 सेंटीमीटर. बस 100 ते 200 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. महाराष्ट्रात पर्जन्य छायाच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रात पर्जन्य छायाच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो. खालीलपैकी कोणता घटक मातीच्या निर्मितीकरिता योगदान देतात? मूळ, खडक, पाऊस, वनस्पती व वैशिष्ट्ये. जास्त प्राणी, उंची, वेळ, उंची, पाऊस, मूळ, खडक, वनस्पती व विशिष्ट प्राणी जात. सर्वच्या सर्व 5च्या 5. मूळ, खडक, पाऊस, वनस्पती व विशिष्ट प्राणी जात, विशिष्ट प्राणी जात, उंची आणि वेळ. बरोबर आहे. खालीलपैकी कोणते खडक हे गाळाचे खडक म्हणतात? गाळाचे खडक आहे. गाळाचे खडक 2, 3, 5. 2, 3, 5. चुनखडी, वाळूचे खडक, शेल खडक. गाळाचे खडक. चुनखडी, वाळूचा खडक आणि शेल खडक. चून वाळूचा शेल खडक. वाळूचा शेल खडक. गाळाचे खडक. चून वाळूचा शेल खडक. वाळूचा शेल खडक. गाळाचे खडक. चून वाळूचा शेल खडक. वाळूचा 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 खडक. आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्ययन. चून वाळूचा शेल खडक. खत्म काम. बित्ते का मृदा करने का नहीं अपने को, मृदा ही नहीं पूछने वाला है भाइयों. बाम्बू पुढे बाम्बू भाई सबसे पहले इसको गवत माने जाते. पहले वृक्ष माने जाता. बाम्बू गवत है मोस्ट टाइम पे. बाम्बू गवत, क्योंकि बस वो काटने में भाई अगर वो आएगा नहीं तो भाई इन्वायरमेंट एक्टिविस्ट उसको कुछ भूलेंगे नहीं. बाम्बू गवत आहे. बाम्बू ही गवत आहे. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यासाठी येतात? आगपेट्यांच्या साड्या. पॉप्लर. आगपेट्या पॉप्लर. उष्णकटिबंधीयमध्ये हा महत्त्वाचा सागवन आहे व्यापारिकदृष्ट्या. आगपेट्यासाठी पॉप्लर. महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कुठे आहे? जागतिक दर्जाचे महाबळेश्वर. महाराष्ट्र ढग संशोधन केंद्र महाबळेश्वर या ठिकाणी ढग संशोधन केंद्र. मला ढग संशोधन केंद्र महाबळेश्वरमध्ये काय नाही रे बाबा. महाबळेश्वरमध्ये ढग संशोधन केंद्र आहे. महाबळेश्वरमध्ये ढग संशोधन केंद्र आहे. लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र काटोल नागपूर. लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र काटोल नागपूरमध्ये आहे. ढग प्रयोगशाळा महाबळेश्वरमध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यतः कोणते फळ पीक घेतले जाते? रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यतः कोणते फळ पीक घेतले जाते? रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यतः कोणते फळ पीक घेतले? रत्नागिरीमध्ये आंबा. कोकण सम्राट. आंबा याला कोकण सम्राट म्हणतात. कोकण सम्राट असे म्हणतात. लाल सिंधी गाय आहे. लाल सिंधी गाय. लाल सिंधी गाय आहे. लाल सिंधी गाय आहे. लाल सिंधी गाय आहे. लाल सिंधी गाय. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक. गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक. गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक. महाराष्ट्रात निफाड नाशिक गहू संशोधन केंद्र. महाराष्ट्रात निफाड नाशिक गहू संशोधन केंद्र. संत्री. नागपूरची संत्री आहे. ऑरेंज सिटी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तलावांचा जिल्हा भंडारा. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा. व्हाईट गोल्ड यवतमाळ. म्हणजे याला इथं कापूस सर्वात जास्त म्हणतात. केळी. जळगावची केळी. दमयंतीचा जिल्हा अमरावती. दमयंतीचा
जिल्हा दमयंतीचा जिल्हा, दमयंतीचा जिल्हा अमरावती, दमयंतीचा जिल्हा अमरावती, दमयंतीचा जिल्हा अमरावती. या ठिकाणी दमयंतीचा जिल्हा अमरावती, दमयंतीचा जिल्हा अमरावती, दमयंतीचा जिल्हा अमरावती, दमयंतीचा जिल्हा अमरावती, दमयंतीचा जिल्हा. डहाणूचे चिकू, 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 डहाणूचे चिकू. रायगड जिल्ह्यातील पीक कोणते? रायगड जिल्ह्यामध्ये भात घेतले जाते, रायगड भात. रायगड जिल्ह्यामध्ये भात घेतले जाते, रायगड जिल्ह्यामध्ये भात घेतले जाते. खतम. पुणे जिल्ह्यातील पहिले पहिले पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणते? मांजरी. मांजरी जिथे मी राहतो मांजरी. पहिले ऊस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र मांजरी, ऊस संशोधन केंद्र पुणे. खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतलेली जातात? आता वरीलपैकी सर्व. आंबा, काजू, सुपारी सगळी घेतली आता रत्नागिरीमध्ये. आंबा, काजू सगळं घेतलं. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. दापोली रत्नागिरी. दापोली रत्नागिरी येथे जैतापूर प्रकल्प आरखडून बसलेला आहे. घनसाळ या प्रसिद्ध जाणारी जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते? घनसाळ. घनसाळ आजरा कोल्हापूर. घनसाळ आजरा कोल्हापूर. परभणी क्रांती काय? परभणी क्रांती भेंडीचे प्रकार. त्या मायला परभणीमध्ये भेंडीचे प्रकार. परभणी क्रांती भेंडीचे प्रकार. खालील कोणते? देशी गाय ही नांदेड जिल्ह्यात स्थानिक प्रजाती आहे. देशी गाय लाल कंधारी. नांदेड. देशी गाय लाल कंधारी नांदेड है ना. भीमा खोरे धाराशिवचे पठार. 3-4-2-1 3 म्हणजे किनारी कोकण भात व नारळ. किनारी कोकणमध्ये भात व नारळ. कोकण किनारीमध्ये भात आणि नारळ. कोकण किनारीमध्ये भात आणि नारळ. कोकण किनारी भात आणि नारळ. कोकण किनारी भात आणि नारळ. भीमा खोरे धाराशिवचे पठार. बाजरी आणि तेलबिया. भीमा खोरे आणि धाराशिवचे पठार. बाजरी आणि तेलबिया. कृष्णखोरेमध्ये काय आहे? सीच्या ऊस व दूध व्यवसाय. कृष्णखोरेमध्ये ऊस व दूध व्यवसाय. तापीखोरेमध्ये बाजरी आणि तेलबिया. तेलबिया उधर भी है. बाजरी आणि तेलबिया. इथं बाजरी आणि तेलबिया. तापीखोरे बाजरी आणि तेलबिया. 3-4-2-1 इज द करेक्ट आन्सर. 3-4-2-1 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. कापूस या पिकासाठी रेगोर मृदा पाहिजे. कापूस या पिकासाठी रेगोर मृदा आणि कोणता? बुलढाणा प्लस यवतमाळ. रेगोर मृदा कापूससाठी आहे. रेगोर मृदा काळी मृदा या नावाने सुद्धा ओळखली जाते. पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळते? किनारपट्टी. पिवळसर आणि तपकिरी मृदा चंद्रपूर, भंडारा, पूर्व विदर्भ पूर्व भाग. चंद्रपूर, भंडारा, पूर्व भाग. पिवळसर तपकिरी मृदा चंद्रपूर, भंडारा, पूर्व भाग येते. रेगोर मृदा याला काळ्या मृदा दख्खनचे पठार. रेगोर मृदा काळी मृदा म्हणतात. दख्खनच्या पठारामध्ये आढळतात. एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला आंबेसरी पाऊस म्हणतात. आंबेसरी. एप्रिल और मे चौथे और पाचवे महिने म्हणजे पडतात त्याला आंबेसरी पाऊस म्हणतात. महाराष्ट्राच्या हवामानावर याच्या प्रामुख्याने प्रभाव. सह्याद्री पर्वताचा सर्वात मोठा प्रामुख्याने प्रभाव आहे. पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असा गेल्यास पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. इंक्रीज हो रहा है रॅपिडली. उधर से इधर रॅपिडली इंक्रीज होता है. 1920 साली महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना विखे पाटील अहिल्यानगरमध्ये आला होता. श्रीरामपूर तालुका कारखाना उभारण्यात आला आहे. खालीलपैकी महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मृदा विकसित झालेली आहे. काळी मृदा. पठारी भागात काळी मृदा विकसित झालेली आहे. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरी. रत्नागिरी. जांभी मृदा इथे आढळते आणि आयरन सबसे ज़्यादा रहता है इसमें भी. जांभी लोहाचे प्रमाण सर्वात जास्त. महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
कोकण विभागात सर्वात जास्त पाऊस पडतो. पांढरे सोने यवतमाळ. बस यवतमाळ. व्हाईट गोल्ड सिटी यवतमाळ. व्हाईट गोल्ड सिटी यवतमाळ. यवतमाळला व्हाईट सिटी म्हणतात. व्हाईट गोल्ड सिटी. सुवर्णक्रांती मधुमक्षिका पालन. सुवर्णक्रांती मधुमक्षिका. सुवर्णक्रांती मधुमक्षिका पालन. सुवर्णक्रांती मधुमक्षिका पालन. मधुमक्षी म्हणजे हनीबी. सुवर्णक्रांती मधुमक्षिका आहेत ते. 8603 हे कोणत्या पिकाची जात आहे? ऊस. 8603 ऊस या पिकाची जात आहे. 8603 ऊस या पिकाची जात आहे. ऊस पिकाची जात आहे. कोल्हापूर सर्वाधिक ऊस व गुळ उत्पादन. अहिल्यानगर सर्वात जास्त साखर कारखाने. श्रीवर्धन रोठा ते सुपारी संशोधन केंद्र. श्रीवर्धन रोठा सुपारी संशोधन केंद्र. श्रीवर्धन रोठा सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन रोठा सुपारी. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? डाळिंबाची जात गणेश. डाळिंबाची जात. डाळिंबाचे आणि डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे? हा आहे सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र आहे. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? घोलवड ठाणे. घोलवड ठाणेमध्ये येते. चिकूसाठी घोलवड ठाणे. घोलवड चिकूसाठी घोलवड प्रसिद्ध आहे. ठाणे, डहाणू, पालघर हेही चिकूसाठी प्रसिद्ध आहे. राज्याच्या अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? जिथं जांभी मृदा. अबे भाई, अधिक पाऊस कुठे? कोकण किनारपट्टीत अधिक पाऊस पडत नाही, इथे जांभी मृदा आढळते. बॉक्साईटचे प्रमाण सर्वात जास्त आहे, त्याच्यामध्ये आयरन नसते. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे? राजेवाडी. अंजीर पासून राजेवाडी. अंजीरच्या र आणि र पासून राजेवाडी. अंजीर राजेवाडी. खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? फ्लेम द्राक्षांचा प्रकार. महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहे? बापरे, 9 कृषी हवामान विभाग आहे. महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहे. महाराष्ट्राचे एकूण कृषी विभाग 9 आहे. महाराष्ट्रात त्रिवार्थानुसार हवामान 3 आहे. महाराष्ट्राचे कृषी हवामान 9 आहे. हरित क्रांती. अन्नधान्य उत्पादन. दूध उत्पादन वर्गीस कुरियन आहे ना. वर्गीस कुरियन वेळ एम एस स्वामीनाथन त्याला. नॉर्मन बॉरलॉग इंटरनॅशनल. भारताचे श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. श्वेतक्रांती. नॉर्मन बॉरलॉग आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ग्रीन रिव्हॉल्युशन. एम एस स्वामीनाथन इंडियन ग्रीन रिव्हॉल्युशन. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? दख्खनच्या पठारावर काळी मृदा, रेगूर मृदा म्हणतो. काळी मृदा, रेगूर मृदा. जांभी मृदा कोकण किनारपट्टीमध्ये आढळते. पीतक्रांती खालीलपैकी काय संबंध आहे? पीतक्रांती तेलबिया. हरित क्रांती अन्नधान्य. श्वेतक्रांती दूध उत्पादन. निळी क्रांती मासे उत्पादन. पिवळी क्रांती तेलबिया. पीतक्रांती किंवा पिवळी क्रांती तेलबिया. देशात या राज्याचा तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न देते. भाई, पश्चिम बंगाल में तांदळ. इंडिया ने सरपास कर दिया अभी पैडी प्रोड्यूसर बहुत बड़ा ये इंडिया. देशात पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न आहे. देशात है ना. ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात. नोव्हेंबर ते फरवरी. 1102 ईशान्य मोसमी वारे वाहणार. ईशान्य वारे असे वाहतात.
ईशान्य वारे असे वाहतात 11 ते 2. 11 ते 2 ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे 11 ते 2 ते वाहतात. नोव्हेंबर ते फरवरीपर्यंत वाऱ्यांमुळे या राज्यात तटवर्तीय भागात पाऊस पडतो. तमिळनाडू तटवर्तीय भागात पाऊस पडतो. तमिळनाडू में पाणी पडता है भाई बता. भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. ह्या पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांमुळे पडतो? नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना आपण भारतात काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे. बस, नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे अपन 6 से 9. 11 से 2 तमिळनाडू में पानी पड़ता हो. बस. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र त्या ठिकाणी काय म्हणतात? दाट धुके. भाई हीट भी आ गई. हीट और कोल्ड एक ही जगह आ गया. हीट और कोल्ड एक ही जगह. दाट धुके. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र त्याला ते काय? दाट धुके म्हणतात. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र त्याला दाट धुके असे म्हणतात. राष्ट्रीय उद्याने. नॅशनल पार्क खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? संजय गांधी बोरीवली. संजय गांधी बोरीवली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच याला म्हणतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली मुंबई येथे 1969 स्थापना आहे. राजीव गांधी पुणेमध्ये आहे. राजीव गांधी सर्प उद्यान. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच नागपूर महाराष्ट्र. नवेगाव नागझिरा गोंदिया. ताडोबा चंद्रपूर. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती. मेळघाट अमरावती. ताडोबा चंद्रपूर. मेळघाट अमरावती. नवेगाव नागझिरा गोंदिया भंडारा. कोका भंडारामध्ये आहे. यावेळी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? गुगामल चांदोली आहे. नवेगाव बांधसुद्धा आहे. केवलादेव राजस्थान. ताडोबापल्ली राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर. पेंच नागपूर. नवेगाव गोंदिया. बोरीवली मुंबई ठाणे. गुगामल अमरावती सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान. ताडोबा सर्वात पहिला आहे. चांदोली सांगली उद्यान. चांदोली वारणा नदीकाठी वसलेला आहे. वारणा नदीकाठी चांदोली आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान. पंडित जवाहरलाल नेहरू नागपूर. पेंच आहे. संजय गांधी नागपूर उपनगर बोरीवली. संजय गांधी. तानसा ठाणे या ठिकाणी. तानसा ठाणे. नांदूर माधवशेर पक्षी अभयारण्य नाशिक. किनवट टिपेश्वर यवतमाळ. किनवट टिपेश्वर. अनेर डॅम धुळे. अंधारी चंद्रपूर. अंबापर्वा बुलढाणा. चपराळा गडचिरोली. राधानगरी कोल्हापूर. कोका भंडारा नागझिरा गोंदिया. चांदोली वारणा नदीवरील धरण आहे. राष्ट्रीय उद्यान आहे. वारणा नदीकडे चांदोली धरण. चांदोली येथे वारणा नदीवर धरण. सांगली येथे आहे. वारणा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी मध्ये पसरते. चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004ला घोषित आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा चंद्रपूर आहे. ताडोबा चंद्रपूर आहे. आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल इथे आहे. अमरावती. गुगामल सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय ताडोबा आहे. सर्वात प्रथम आज आहे. भंडारामध्ये कोका आहे. नागपूरमध्ये पेंच आहे. जवाहरलाल नेहरूमध्ये ताडोबा पेंच आहे. पेंच नागपूर. ताडोबा चंद्रपूर. नवेगाव नागझिरा गोंदिया. बोरीला कृष्णगिरी म्हणतात. कृष्णगिरी सुद्धा नाव म्हणतात. गुगामल अमरावती. चांदोली सांगली. अंबापर्वा सातपुडा पर्वतरांगा आणि हा बुलढाणामध्ये येते. अंबापर्वा बुलढाणा सातपुडा पर्वतरांगेमध्ये येते. अंबापर्वा बुलढाणा सातपुडा पर्वतरांगेत येते. जायकवाडी धरण. संत ज्ञानेश्वर. कोणते उद्यान पसरलेले? संत जायकवाडी धरणच्या परिसरात संत ज्ञानेश्वर मोठा MP. संत ज्ञानेश्वर. आळंदीमध्ये जन्म आहे त्यांचा. संत ज्ञानेश्वर. छत्रपती संभाजी महाराज. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. त्या धरणाच्या परिसरात पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यान तयार केले आहे. म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर हे उद्यान बनवण्यात आले आहे. पैठणी पुढे सातवड राजवाडे.
पैठणी सातवण राज्याची राजधानी होती. खालीलपैकी भारत प्रमुख अभयारण्यापैकी कोणते जोडी कळसुबाई अभयारण्य, अहिल्यादेवीनगर, भीमाशंकर, पुणे, राधानगरी कोल्हापूर, कोयना सातारा बरोबर आहे. कोयना सातारा बरोबर आहे. राधानगरी अभयारण्य कोल्हापूर आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे. भीमाशंकर शेकरू खार प्रसिद्ध आहे. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे. 1958 कोयना पक्षी अभयारण्य आहे. महाराष्ट्रात एकूण 52 अभयारण्य आहेत. काटेपूर्णा, अकोला, टिपेश्वर, यवतमाळ, किनवट टिपेश्वर, यवतमाळ, ज्ञानगंगा बुलढाणा, यशवंत चव्हाण सागर वन्यजीव अभयारण्य सांगली, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य गुगामल अमरावती सर्वात मोठे आहे. चंद्रपूरमध्ये ताडोबा सर्वात प्रथम आहे. गोंदिया, नवया, नागझिरा, नागपूरमध्ये पेंच आहे. महाराष्ट्र 6 राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान 1950 सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान, पेंच नागपूर, नवेगाव, नागझिरा, गोंदिया आहे. बोरीवली मुंबई आहे. राजीव गांधी आहे ना. चांदोली सांगली. माळढोक पक्षी अभयारण्य, माळढोक सोलापूर, देऊळगाव, रेहूर, अहिल्यानगर, जायकवाडी पक्षी अभयारण्य, छत्र समाज मार्ग, कारंजा सोहळा वाशिम, कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य, रायगड, फणसाड रायगड, दाजीपूर, राधानगरी कोल्हापूर, मयुरेश्वर सुबे पुणे, नायगाव बीड आहे. कर्नाळा अकोला, कर्नाळा रायगड. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? आलापल्ली, गडचिरोलीमध्ये आलापल्ली गडचिरोलीमध्ये आहे. गडचिरोली वन विभाग लाकूड संकलन केंद्र आलापल्ली जंगलात साग, तेंदू, कुसुम वृक्षांची जाती आहे. फडीमुंशी कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे? फडीमुंशी तेंदूपत्ता, फडीमुंशी तेंदूपत्ता, उन्हाळा ते फडीमुंशी तेंदूपत्ता, उन्हाळा. गडचिरोली पेपर हे भाई. खालील कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे? सोलापूरमध्येच कमी आहे. बाकी नागपूर, भंडारा, गोंदिया इथं सर्वात जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात वनक्षेत्र कमी आहे. सोलापूर जिल्हा वनक्षेत्र केवळ 0.36% आहे. दुष्काळी भाग आहे तो. दुष्काळी भाग असल्याने येथे काटेरी वनस्पती प्रमाण जास्त. यापैकी महाराष्ट्रात कोणत्या व्याघ्र प्रकल्प नाही? मेळघाट व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प कुठून गेला? कुठे आहे अमराबाद? माहीत नाही. या प्रश्न रद्द होणे गरजेचे होते पण याचे उत्तर 3 आहे. 3 कसे चालले? बोर व्याघ्र प्रकल्प आहे ना बाबा. अमरावती व्याघ्र प्रकल्प तेलंगणा राज्यात ते. या प्रश्न महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प ताडोबा, चंद्रपूर, पेंच मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव, नागझिरा, गोंदियामध्ये येते आणि वर्धामध्ये येते. बरं, खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागात येत नाही? भामरागड येथे, बोर येथे, नांदूर माधवेश्वर येथे, नागझिरा. नांदूर माधवेश्वर नाशिकमध्ये येते. पहिला पाणथळ स्थळ आहे तो. बुलढाण्यामधले 2002 वाला आहे. महाराष्ट्रात एकूण 12 वन्यजीव अभयारण्य आहे. नागपूर विभागात 10 वन्यजीव अभयारण्य आहे. नांदूर माधवेश्वर नाशिक विभागात येते. नांदूर माधवेश्वर महाराष्ट्रातील पहिले पाणथळ प्रदेश म्हणून दर्जा दिलेला आहे. मेळघाट अभयारण्याची मेळघाट वन्यजीव अभयारण्य 1974. मेळघाट वन्यजीव अभयारण्य 1974. मेळघाट वन्यजीव अभयारण्य 1974. एकूण महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहे. खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी आहे. नवेगाव, नागझिरा नाही. गोंदियामध्ये आहे. गुगामल अमरावतीमध्ये आहे. बोरा वर्ध्यामध्ये आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन. राज्य फुलपाखरू घोषित करणारे राज्य महाराष्ट्र पहिले आहे. भारताचे सर्वात मोठे फुलपाखरू गोल्डन बर्डविंग आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेले जिल्हा कोणता? सर्वात कमी लातूरमध्ये आहे. लातूरमध्ये सर्वात कमी जंगल आहे. सर्वात कमी जंगल सोलापूर. कमी वनक्षेत्र 0.36% फक्त. सर्वात कमी वनक्षेत्र तिथे आहे लातूरमध्ये.
सर्वात कमी जंगले आहे. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? शेकरू. शेकरू भीमाशंकर पुणे येथे जास्त प्रमाणात आढळते. शेकरू खार महाराष्ट्राचे राज्य पशु आहे. राज्यमाता गोमाता देशिका 2024 खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित साधने जोडू शकतात. ताडोबा व्याघ्र चंद्रपूर, मेळघाट, अमरावती. बोर व्याघ्र प्रकल्प वाई वर्धामध्ये येते. बोर वर्धामध्ये येते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा, कोल्हापूर. बरोबर आहे. महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे व महाराष्ट्रातील एकूण सगळ्यात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा. ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, मेळघाट, अमरावती. सह्याद्री मेळघाट कधी बनला होता? 1974. मेळघाट 1974. सह्याद्री कोल्हापूर. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया. बरोबर आहे. नवेगाव नागझिरा गोंदिया. खालीलपैकी महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? हरियाल. महाराष्ट्र राज्य पक्षी हरियाल. हिरवे कबूतर. हरियाल पक्ष्यांचा रंग हिरवा होता म्हणून यात हरडी असेही म्हणतात. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यात अनेरा आहे भाई. धुळे जिल्ह्यात अनेरा, नांदूर, माधवेश्वर नाशिकमध्ये आहे. यावल, जळगाव, चांदोली 4 ठिकाणी येते. वारणा नदीकाठी आहे. चांदोली वारणा नदीकाठी आहे. अनेर हे धरण वन्यजीव अभयारण्य धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात आहे. हे अभयारण्य अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे 80 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. अनेर नदी तापी नदीची उपनदी आहे. खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प सफारी महाराष्ट्रात नाही? सातपुडा नाही. नागझिरा, ताडोबा, पेंच नागपूर महाराष्ट्रात आहे. बरोबर आहे. एकूण 6 आहे. ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, मेळघाट सर्वात मोठा आहे. चंद्रपूर पहिला. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा, पेंच नागपूर, नवेगाव नागझिरा गोंदिया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई. संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी जो संजय गांधी जो ब्लास्ट हुआ कि नहीं भाई, जो प्लेन ब्लास्ट में चले गया, प्लेन ब्लास्ट में, वो उसी के नाम से संजय गांधी नॅशनल पार्क रख दिया गया. संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली बोलते हैं उसको. या उद्यानास बोरीवली राष्ट्रीय उद्यान असे म्हणतात. भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून भारताची व्याघ्र राजधानी नागपूर आहे? भारताची व्याघ्र राजधानी नागपूर. नागपूरला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार असेही म्हणतात. भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार असेही म्हणतात. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलींच्या पानांचे मोठ्या प्रमाणात आढळते? अंजनगाव सुर्जी. अमरावती जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते? अंजनगाव सुर्जी. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागवेलीच्या पाने आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. येडशी रामलिंगम घाट धाराशिव याला म्हणतो उस्मानाबाद म्हणतो. येडशी रामलिंगम उस्मानाबाद. काटेपूर्णा वाशिम. काटेपूर्णा अकोला किंवा वाशिम आहे भाई. राधानगरी कोल्हापूर. फणसाड रायगड आहे. काटेपूर्णा. येडशी रामलिंगम धाराशिव. येडशी रामलिंगम धाराशिव. येडशी रामलिंगम धाराशिव. काटेपूर्णा अकोला. वाशिम आहे. येडशी रामलिंगम धाराशिव, काटेपूर्णा अकोला वाशिम. अकोला आणि वाशिम दोन्ही येथे. अकोला वाशिम. राधानगरी कोल्हापूर. फणसाड रायगड. टिपेश्वर यवतमाळ. किनवट आणि टिपेश्वर. किनवट टिपेश्वर यवतमाळ. टिपेश्वर वर्धा. बोर अभयारण्य. बुलढाणा. ज्ञानगंगा अभयारण्य. अकोला. काटेपूर्णा अभयारण्य व कारंजा 16 अभयारण्य. अर्नाळा, करनाळा, नरनाळा. यावल, जळगाव. भीमाशंकर पुणे, चांदोली सांगलीमध्ये आहे. अर्नाळा, करनाळा, नरनाळा अकोलामध्ये आहे. बरोबर आहे. यावल जळगाव आहे म्हणता. जळगावमध्ये देऊळगाव, राहेकोरी पालघर जिल्ह्यात येते. करनाळा रायगडमध्ये येते. अर्नाळा पालघरमध्ये येते. कर्नाळा पक्षी अभयारण्य. जिल्हा रायगड, तालुका पनवेल. कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता? वेळास. ऑलिव्ह रिडले कासव, वेळास, पुणे. ऑलिव्ह रिडले कासव, वेळास. ऑलिव्ह रिडले कासव, वेळास.
ऑलिव्ह रिडले कासव वेळासह, ऑलिव्ह रिडले कासव वेळासह, ऑलिव्ह रिडले कासव वेळासह, ऑलिव्ह रिडले कासव वेळासह. सोलापूर जिल्ह्यामध्ये वेळासह, ऑलिव्ह रिडले कासव. तालुका मंडणगाव, जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये येते वे भाई. रत्नागिरी, मंडणगाव, रत्नागिरी. रत्नागिरी, रायगड, रत्नागिरी जैतापूर प्रकल्प प्रस्तावित आहे. अणुऊर्जा प्रकल्प आहे तो. सोलापूर जिल्ह्यामध्ये माढो पक्षी अभयारण्य, नान्नज या ठिकाणी आहे. सोलापूरमध्ये माढो पक्षी अभयारण्य नान्नजवाला आहे. सोलापूर जिल्ह्यात नान्नज येथे माढो पक्षी अभयारण्य. हे अभयारण्य 8,000 चौरस किलोमीटर क्षेत्रात व्यापलेले आहे. माढो पक्षाचं ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणतात. अच्छा, ग्रेट इंडियन बस्टर्ड या नावाचं. दाजीपूर रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यात आहे. हे अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. 1958 साली अभयारण्य दर्जा प्राप्त झालेला आहे. राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोलीमध्ये आहे. सर्वात कमी सोलापूरमध्ये सर्वात कमी आहे. गडचिरोली सर्वात जास्त हे आहे. लातूरमध्ये वनक्षेत्र काहीच नाही आहे, एकही झाड नाही तिथं, असं म्हणू शकतो आपण. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी असलेला जिल्हा गडचिरोली. सर्वात कमी वनक्षेत्र टक्केवारी लातूरमध्ये आहे. कस्तुरी मांजर, रायगड. कस्तुरी मांजर रायगड. सोलापूर सर्वात कमी वनक्षेत्र आहे. कस्तुरी मांजर आढळ जिल्हा रायगडमध्ये होते. यास जावदी मांजर असेही म्हणतात. हे उंच झुडूप गवतात राहतात. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहे? ताडोबा पेंच, नवेगाव, बोरीवली. ताडोबा, चंद्रपूर, पेंच, नागपूर. नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया. बोरीवली संजय गांधी छोटा लड़का था. राष्ट्रीय बोरीवली प्लेन ब्लास्ट में चले गया था. बांदीपूर, कर्नाटक. शिवपुरी, मध्य प्रदेश. नागझिरा, नवेगाव, नागझिरा, गोंदियामध्ये येते. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? 1970 मध्ये अभयारण्य घोषित आहे. नवेगाव, नागझिरा. उजनी धरण, माढोक. सोलापूर माढोक पक्षी अभयारण्य याला नान्नज म्हणतात. नान्नज पक्षी अभयारण्य. उजनी धरण जलाशय रोहितला आपण काय म्हणतो? द ग्रेट इंडियन बस्टर्ड. उजनी धरण सोलापूर जिल्हा. उजनी धरण भीमा नदीवर आहे व त्यांच्या जलाशयात असून सागर समुद्रात. राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात? मराठवाड्यामध्ये सर्वात कमी जंगले. सर्वात जास्त प्रमाण कोकणमध्ये जंगले पकडतात. विदर्भात ते आहे गडचिरोली. बोर राष्ट्रीय उद्यान बोर वर्धामध्ये येते. बोर राष्ट्रीय उद्यान वर्धा या ठिकाणी येते. महाराष्ट्रातून 6 व्याघ्र प्रकल्प आहे. बोर अभयारण्य भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून बोर नदी वाहते. बोर नदी व्याघ्र प्रकल्प. बोर अभयारण्य नागपूर जिल्हा पसरलेले आहे. एकक्षेत्र अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान असू शकतात. बोर अभयारण्य, वर्धाची उपनदी, बोरघाट, मुंबई पुणे मार्गावर. महाराष्ट्र राज्यात अभयारण्य व जिल्ह्यांचे योग्य क्रम लावा. मेळघाट, अमरावती. सागरेश्वर, सांगली. मयुरेश्वर, पुणे. घोडझरी, चंद्रपूर. बोर येते. बोर भंडारा में कहाँ से आ गया? बोर येते वर्धा. 5 तो होना ही नहीं कहीं पे, इसमें 5 है, हटाते. मेळघाट, अमरावती. सागरेश्वर सांगली होते, हा चुकीचा आहे. मयुरेश्वर पुणे. फक्त देख बरोबर आहेत. 1 और 3 बरोबर आहे. 1, 3 आणि 4. घोडझरी चंद्रपूर. मोस्ट हॅपी. घोडझरी चंद्रपूर. मेळघाट, अमरावती. सागरेश्वर सांगली. मयुरेश्वर पुणे. घोडझरी चंद्रपूर. बोर अभयारण्य वर्धा, नागपूर. भीमाशंकर पुणे. खालीलपैकी कोणता व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही? पेंच आहे. मेळघाट, ताडोबा, रणथंभोर. गुजरात, राजस्थान में रणथंभोर राष्ट्रीय उद्यान. राजस्थानमध्ये. भारतात 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. 6 व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रात. मेळघाट, अमरावती पहिला व्याघ्र प्रकल्प. चंद्रपूर सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प. पेंच, नागपूर. सह्याद्री, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा. नवेगाव, नागझिरा, गोंदिया. बोर, वर्धा, नागपूर. सातारा, रत्नागिरी. पेंच, नागपूर. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणते नाव? पेंच राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू नाम दिलेलं आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू नाव देण्यात आलं. हे अभयारण्य क्षेत्र पेंच नदी व पेंच धरण आहे. या अभयारण्यात राष्ट्रीय उद्यान तसेच व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित नेहरूंच्या नाव देण्यात आले. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाला संजय गांधी ज्यांच्या नाव देण्यात. महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य
कान्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते या जिल्ह्यात आहे. चंद्रपूर. कान्हाळगाव महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य. 50वे अभयारण्य कान्हाळगाव चंद्रपूर. कान्हाळगाव चंद्रपूर घोड़झर के बाजू में है. घोड़झर के बाजू में कान्हाळगाव. महाराष्ट्र राज्यात सध्या 2024 एकूण 52 अभयारण्य आहे. 6वे व्याघ्र प्रकल्प, 6 राष्ट्रीय उद्याने, 4 संवर्धन क्षेत्रे आहेत. 50वे अभयारण्य कान्हाळगाव चंद्रपूर येथे आहे. सागरेश्वर सांगली आहे. मानवनिर्मित अभयारण्य माळढोक अहिल्यानगर. सर्वात मोठे अभयारण्य नवीन माळढोक धाराशिव. सर्वात लहान अभयारण्य नवीन माळढोक कोल्हा मार्ग गडचिरोली. कर्नाळा रायगड. अर्नाळा पालघरमध्ये येते. नरनाळा अकोलामध्ये येते. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ल्याच्या भागात कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. रेहुगरी अहिल्यानगर, जायकवाडी औरंगाबाद, माडोक अहिल्यानगर, नायगाव बीड, मयुरेश्वर पुणे, नांदूर माधवेश्वर नाशिक, कर्नाळा रायगड. भीमाशंकर पुणेमध्ये येते. भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे. राज्य प्राणी शेकरू उडणारी खार या अभयारण्यामध्ये सापडते. भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात 5 आहे. येथे भीमा नदीचे उगम आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईमध्ये आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई उपनगर या ठाणे जिल्ह्यात आहे. याचे जुने नाव बोरीवली होते. कृष्णगिरी सुद्धा म्हणतात. कान्हेरी लेणी सुद्धा आहे. इथेच कान्हेरी लेणी मुंबई. या उद्यानाला मुंबईचे फुफ्फुस असे म्हणतात कारण प्रदूषित मुंबईला हवा सुद्धा या उद्यानापासून मिळते. सागरेश्वर सांगली अभयारण्य. सागरी समुद्र या महाराष्ट्रात मानवनिर्मित अभयारण्य आहे. यांची निर्मिती दिगो मोहिते यांनी केलेली होती. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा उत्तर यूपी में ना. दुधवा राष्ट्रीय उद्यान हे एक व्याघ्र प्रकल्प आहे. दुधवा. कान्हा वाघ मध्य प्रदेशसाठी. बटेला झारखंड. काझीरंगा आसाम. जिम कॉर्बेट उत्तराखंड. बनरघट्टा कर्नाटक. पामलू अभयारण्य पामलू झारखंड. पामलू अभयारण्य झारखंड राज्यात आहे. पामलू अभयारण्य व बटेला राष्ट्रीय उद्यान यांचा काही भाग नाही मिळून पामलू व्याघ्र तयार भाग यांचे पामलू 1973 खाली कोणते पक्षी अभयारण्य. कर्नाळा ताडोबा पक्षी अभयारण्य. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. सलीम खान केवलादेव नाला सरोवर हे आहे. ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे. सर्वच अभयारण्यात पक्षी आढळतात परंतु विशिष्ट पक्ष्याच्या वास्तवामुळे किंवा संख्येमुळे व त्या पक्षाचे अथवा पक्षी अभयारण्याचे नाव दिले जाते. नल सरोवर पक्षी अभयारण्य अहमदाबाद. केवलादेव भरतपूर राजस्थान. सलीम अली पक्षी अभयारण्य पुणे महाराष्ट्र. क्या बात कर रहा. सलीम अली पक्षी शास्त्रज्ञ पर्यावरणवादी होते. सलीम अली पक्षी शास्त्रज्ञ. नांदूर माधवेश्वर नाशिक महाराष्ट्र. भरतपूर असे म्हणतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान व त्यांचे जिल्हा योग्य आहे. ताडोबा भाई चंद्रपूर. नवेगाव नागदिरा गोंदिया. पेंच नागपूर. गुगामल अमरावती. सध्या 2022 भारतात 106 राष्ट्रीय उद्याने आहेत. महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्याने. जोड्या जुळवताना माहिती असलेली जोडी जुळवलेली व पर्याय कमी करून उत्तरांपर्यंत पोहोचवावे. ओके सर, आम्ही त्या पर्यायापर्यंत पोहोचू. घाबरायची गोष्ट नाही. ताडोबा चंद्रपूर पहिले. पेंच राष्ट्रीय उद्यान जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले. नवेगाव नागदिरा स्थलांतरित पक्षी. बोरीवली संजय गांधी. गुगामल अमरावती. चांदोली सांगली मानवनिर्मित आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पेंच अभयारण्य. नागपूरमध्ये आहे. पेंच अभयारण्य नागपूर जिल्ह्यात आहे. पेंच धरण आहे. सर्वात मोठे अभयारण्य. पेंच नाही तर नान्नज आहे. नान्नज. माळढोक रोहित पक्षी याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये द ग्रेट बॅरियर लीफ. प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारला आहे. माळढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात सर्वात मोठा माळढोक आहे. हे सोलापूर नगर जिल्ह्यात आहे. क्षेत्रफळ. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड. जिम कॉर्बेट या शिकाऱ्याचे नाव या अभयारण्याला दिले आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1930 साली उत्तराखंड झाली. 1950 साली जिम कॉर्बेट यांचे नाव देऊन राष्ट्रीय उद्यान दर्जा देण्यात आला. जिम कॉर्बेट वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून प्रसिद्ध. सारसनगरी गोंदिया. तलाव. सारस म्हणजे तलाव बोलते रे भाई. सारसनगरी गोंदिया. सारस म्हणजे तलाव होते. सारस म्हणजे तलाव.
सारसनगरी गोंदिया. सारस म्हणजे तलाव होते ते घ्या लिखापी आहे. एकीकडे गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या प्रचंड होती म्हणून गोंदिया जिल्हा सारसनगरी म्हणतात. सारसनगर तलावांचा जिल्हा. पूर्व विदर्भ तलावांचा प्रदेश आहे. महाराष्ट्रात दर 4 वर्षांनी नेहमी 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना होते. दर 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना वनस्पती संस्था, शास्त्रीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व्याघ्र गणना करते. सुरुवात 2006 पासून झाली. 103 वाघ होते. 312 ठीक आहे ना बाई हटाना. 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन. 29 जुलै 29 जुलै 29/7 जागतिक व्याघ्र दिन. महाराष्ट्राचे राज्य पक्षी कोण? महाराष्ट्र राज्य पक्षी हरियाला हिरवा कबूतर आहे तो. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे फळ आंबा, फुल, जारूळ, ब्लू मार्मल, शेकरू, हरियाल. कस्तुरी मांजर रायगड. कस्तुरी मांजर रायगडमध्ये आढळ. कस्तुरी मांजरला जवादी मांजर असेही म्हणतात. आढळ रायगड, रत्नागिरी. जवादी मांजर. महाराष्ट्र दळणवळण पाहून घेऊ आता.